तर नमस्कार मित्रांनो, आपण उद्या चाललो आहे उज्जैनला. पाहू शकता गाडीचं डिझेल फुल करत आहोत आता आपण, आणि गाडीचं डिझेल फुल झालेलं आहे. पाहूया उद्या. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आहे उज्जैनला आणि हा आपला मित्र परेश घायाळ. आणि आता पाहत आपण आधी प्रणव जालिंदर, भाऊ चास्कर, संकट देशमुख शावटेला पण बसलेले. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आहे चांदवडमध्ये. तुम्ही पाहू शकता चांदवडचा किल्ला आहे हा. नाश्ता करायला थांबलोय आपण. विश्वासाचं नातं म्हणजे हॉटेल थकुताई. संकेत देशमुख, प्रणव चास्कर, श्री गणेशजी आवटे, परेशजी घायाळ. तिथं आपली गाडी पार्किंग केलेली आहे. पाहू शकता आता मिसळ आलेली आहे, सुंदर अशी मिसळ आहे. तर नमस्कार मित्रांनो, मगाशी पाहिल्याप्रमाणे आता आपण चाललो आहे मध्य प्रदेशमध्ये. गणेश ड्रायव्हिंग करताना सगळे बसलेलो आहे मागे. संकेत भाऊ देशमुख, परेशजी घायाळ आणि स्वतः मी प्रणवजी चास्कर इथे बसलेले आहेत. पाहू शकता सुंदर असा हायवे आहे. सुंदर अशी गाडी, मस्त 110च्या स्पीडला चाललेली आहे गाडी. मित्रांनो, आता आपण आहे मध्य प्रदेशमध्ये. नुकतीच बाउंड्री क्रॉस केली आहे. आणि आपले संकेत भाऊ देशमुख, आपलं स्क्वॉड, आपला घोडा. पाहू शकता खूप उष्णता आहे इकडे. 42 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर आहे. कडक असा उन्हाळा. आणि आपण ही आपली टीम मगा लाडले पन्नालाल जालिंदर. काहीतरी चांगलं कर जीवनात, नाही जनाची तर मनाची तर ठेव. अरे बडव्या. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे मध्य प्रदेशमध्ये आणि ढाब्यावर थांबलेलो आहे जेवणाचा आस्वाद घेताना. पाहू शकता तुम्ही, सुंदर असा ढाबा आहे. परत एकदा टाकी फुल केलेली आहे. पाहू शकता तुम्ही, आम्ही मध्य प्रदेशमध्ये. आणि आत्ता आम्ही 1 तासाभरात ओंकारेश्वरला पोहोचतोय. 1 तासाचं अंतर राहिलेलं आहे फक्त, 100 किलोमीटर. आणि तिथे गेल्यावर रूम चेक इन करून उद्या दर्शनाला जाणार आहे. पाहू उद्याच्या भागात.